नमस्कार. आज आपल्यासोबत एक अशी व्यक्ती आहे, की जिची ओळख काय करून द्यावी हा माझा प्रश्न पडलाय. मग एक उत्तम खेळाडू म्हणून किंवा उत्तम कोच म्हणून ओळख करून द्यावी, का एक उत्कृष्ट ऑर्गनायझर म्हणून ओळख करून द्यावी, का उत्कृष्ट आर्बिटर म्हणून ओळख करून द्यावी, की आता सगळ्यांनाच माहिती असते उत्कृष्ट रायटर म्हणून ओळख करून द्यावी, लेखक म्हणून. तर अशी बहुआयामी व्यक्ती आपल्यासोबत आज लाभली. तर मी सर्वप्रथम प्रफुल्ल सरांचं चेसबेस इंडिया मराठी चॅनलवर स्वागत करतो. नमस्कार प्रफुल्ल सर. थँक्यू विवेक. खूप खूप आभारी आहे. तुम्ही मला ऑपॉर्च्युनिटी दिली इकडे तुमच्यासोबत आणि थँक्यू व्हेरी मच. आज इथे तुम्हाला बोलवण्याचं मुख्य कारण आहे की आपली जी मुंबई इंटरनॅशनल स्पर्धा आहे ती लवकरच सुरू होते आणि या स्पर्धेला गेल्या खूप वर्षांचा इतिहास आहे आणि मला असं वाटतंय की आपण एक एक फोटो बघत बघत त्या इतिहासाचा साक्षी होऊया परत सगळ्यांनी. आणि त्यातले बहुतांश प्लेयर्स जे आहेत ते तेव्हा अगदी सीएम किंवा एफएम टायटल्स वाले होते आणि त्याला ते आता खूप रिनॉन्ड नावं आता चेसमध्ये त्यांची आहेत. तर आपण डाऊन द मेमरीज एक एक फोटो बघत बघत त्या टुर्नामेंटची हिस्ट्री बघू आणि मग ह्या इव्हेंट बद्दल आपण बोलूया. येस. ओके. येस विवेक. सो आय थिंक सुरुवात आपली ह्या इव्हेंटने झाली होती. माऊंट इटन हायस्कूलमध्ये 2016 जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान हा इव्हेंट आपला झाला होता. फर्स्ट IIFL इव्हेंट. आणि आय थिंक हा रौनक साधवानी आहे, राईट? हा आपली सुरुवात होती आणि कसं काय आयडिया आली होती की मी नॉर्मली स्टुडंट्स घेऊन दुबई ज्युनियरला जात होते आणि तिकडे खेळाडूने चांगली परफॉर्मन्स केली. दुबई ज्युनियर त्यावेळेला म्हणजे एक उत्कृष्ट ज्युनियर टुर्नामेंट होती आणि त्याच्या प्राइस पण त्यावेळेला $10,000 होता. तरी परत येऊन मला वाटले की समजा आपण अशी ऑपॉर्च्युनिटी आपल्या मुलाला दिली म्हणजे वेदर वी कॅन हॅव दिस टुर्नामेंट इन इंडिया आपण असं केली तरी काय. आणि ते म्हणजे काय झालं 2014ला मी इंडिया टीम जे वर्ल्ड स्कूल्सला सॉरी एशियन स्कूल्सला तायवानला टुर्नामेंट होती. तिकडे मी आय वॉज द कोच आणि माझा बरोबर करण भगत होते. ही इज द ओनर ऑफ IIFL वेल प्रिव्हियसली आता नाव 361. आणि ते रेस्ट डेला जात होते तेव्हा त्याने मला सांगितले की वेन एव्हर यू नीड एनी सपोर्ट काही टुर्नामेंट करायची असेल तरी मला सांगा. आणि दॅट मी त्याला सांगितलं की मी नॉर्मली स्टुडंट्सला माझा दुबई ज्युनियरला घेऊन जातो आणि आपण समजा अशी स्पर्धा रिप्लिकेट इकडे केली तरी बरं होईल. तर त्याने इमिजिएटली सांगितले की काय किती तुम्हाला पाहिजे व्हॉट प्राइस फंड यू इंटेंड टू कीप. तरी मी सांगितले की तिकडे $10,000 आहे तरी आपण इम्प्रूव्ह करू शकतो. त्यावेळेला मला वाटतं डॉलरची किंमत 68 होती. तरी मी सांगितले की आपण 7,50,000 असं सेव्ह करू शकतो का? ही इमिडिएटली अग्रीड अँड नॉट ओन्ली दॅट ही सेड दॅट वी विल ऑल्सो हॅव अन ओपन इव्हेंट ऑफ द सेम प्राइस फंड. तरी म्हणून हा कॉन्सेप्ट तिकडून बॉर्न झाला आणि रेस्ट इज हिस्ट्री. माझ्या मते भारतामध्ये ज्युनियर आणि ओपन टुर्नामेंटला इक्वल प्राइस मध्ये असलेली बहुतेक पहिली स्पर्धा आहे. बरोबर ना? येस. आणि म्हणजे नॉर्मली आपलं काय असतात की ग्रँड मास्टर इव्हेंट असतो त्याच्याबरोबर आपण नॉर्मली समजा कॅटेगरी टुर्नामेंट हे करतो. तरी मला वाटतंय की नाही आपण समजा समथिंग युनिक करू आणि लेट अस गिव्ह अवर चिल्ड्रन अन ऑपॉर्च्युनिटी. सो विथ दॅट द आयडिया वॉज बॉर्न अँड इट फ्लरिश्ड आणि ते मला एक हे फिलिंग होतं की सॅटिस्फॅक्शन की चला आपण समथिंग वी प्लेड सम रोल टू टू गाईड दिस जनरेशन ऑफ प्लेयर्स. ग्रेट. सर्वप्रथम सर्व महाराष्ट्राच्या चेस प्लेयर्स कडनं आणि भारताच्या चेस प्लेयर्स कडनं तुमचं एकदा आभार मानतो मी सगळ्यांकडनं, कारण तुम्ही त्यांना गेले अनेक वर्ष एक संधी मिळवून देताय आणि आपण पुढच्या फोटोजमध्ये बघणारच आहोत की त्या संधीचं त्या अनेक प्लेयरने सोनं पण केलंय. सो आपण एक एक फोटो बघत जाऊ. आय थिंक हा पहिल्या येस. इव्हेंटचे दोन्ही विनर्स आहेत. तेव्हा स्वप्नील आय थिंक IM होता आणि रौनक वॉज लाईक टू यंग. करेक्ट. येस. रौनक वॉज टू यंग. इनफॅक्ट आपण ठीक म्हणजे रौनक वॉज अनएक्सपेक्टेड. आदित्य मित्तल लिडिंग होता आणि असं वाटणार होतं की म्हणजे आदित्य वॉज ओके फार मोर एकम्प्लिश दॅन रौनक. बट रौनकने एकदम चांगला खेळ खेळला आणि ही वन. अँड देन ऑफकोर्स स्वप्नील ऑल्सो मीन्स हे केला आणि देन वेंट ऑन टू बिकम ग्रँड मास्टर आणि एक उत्कृष्ट कोच आणि दोघे विदर्भचे विनर झाले. दॅट वॉज ऑल्सो समथिंग
व्हेरी युनिक इन दिस टुर्नामेंट. आणि या टुर्नामेंटमध्ये दुसरं एक हे होते की शार्दुल गागरे वॉज ऑल्सो एबल टू कम्प्लीट हिज 25 रिक्वायरमेंट. तर येस, दॅट वॉज. आणि त्याच्यानंतर आय थिंक हा फर्स्ट इव्हेंट होता जिथे शार्दूलने 2500 क्रॉस केलं. आणि पुढच्या फोटोमध्ये आपण बघू की मुकेशचा पण 25 रेटिंग आपल्याच टुर्नामेंटला क्रॉस झालं होतं. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. येस. सो आय थिंक हा पहिल्या इव्हेंटचा प्लगचा फोटो आहे, बरोबर? प्लग पहिली येस. इव्हेंट. याची पण विवेक एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे. तरी काय झालं की प्रगचे वडील दे आर व्हेरी क्लोज टू मी. आय वॉज ऑल्सो द कोच ऑफ एशियन युथ टीम, जे आपल्याला म्हणजे कोरियाला, साऊथ कोरियाला गेली होती. अँड आय फ्रॉम दॅट पॉइंट आय न्यू द फॅमिली व्हेरी वेल. तरी समजा जेव्हा टुर्नामेंट डिक्लेअर झाली, तरी मी त्याच्या वडिलांना फोन केले आणि सांगितले की आम्ही एक स्पर्धा करतो विच इज लाईक द रिचेस्ट टुर्नामेंट फॉर चिल्ड्रन इन द वर्ल्ड. अँड आय वुड वॉन्ट प्रग टू प्ले दिस इव्हेंट. कारण वैशाली वॉज ऑलरेडी अबाउट 13. तरी त्याने सांगितले की ओके, मी तुम्हाला कळवतो. आणि नंतर मला फोन आला आणि त्याने सांगितले की नाही, रमेश सरने सांगितलं आहे की इव्हेंट खेळणार आहे, पण अंडर 13 नाही खेळणार आहे. ही इज गोइंग टू प्ले ओपन. मी त्याला सांगितले की तुम्ही परत एक रिकन्सिडर करा की दिस इज द रिचेस्ट टुर्नामेंट. फर्स्ट प्राइज एट दॅट पॉइंट ऑफ टाइम वॉज 1.5 lakh. आणि ते रक्कम तुम्हाला म्हणजे लाईक ऑफकोर्स मिस प्राग वॉज would be a huge favorite to win the tournament. At that time, we did not know the power of Gukesh or Pranav Venkatesh or Aditya. Of course, Aditya was also in the front runner. तरी त्याने मला सांगितलं की नाही, रमेश सरने सांगितलं, इन्सिस्ट केलं आहे की ओपन इव्हेंट मध्ये त्याला जास्त म्हणजे प्रॅक्टिस एक्सपोजर मिळेल आणि मिळाला. विल बिकम मच मोर स्ट्रॉंगर. अँड देन यू नो लाईक प्रग डिड नॉट ऑफ फॉर अंडर 13 आणि त्याने ओपन मध्ये केले. आणि म्हणजे सगळ्यात सरप्राइझिंग आहे की इन दिस स्ट्रॉंग फील्ड प्रग वॉज एबल टू सिक्युअर 9th प्लेस. ग्रेट. आणि आय थिंक नंतर मुंबईमध्ये आपण वर्ल्ड युथ इव्हेंट घेतला होता 2019 मध्ये. तेव्हा पण तो अंडर 16 न खेळता अंडर 18 घेऊन तिथे पण वर्ल्ड चॅम्पियन झाला होता. तिकडे पण येस, येस. दॅट इज समथिंग. रमेश हॅज अ ग्रेट फोरसाईट. म्हणजे ही नोज लाईक विच इव्हेंट द चिल्ड्रन शुड प्ले. अँड आय थिंक येस, यू नो लाईक देर कॅन बी नो कोच इन कॅलिबर ऑफ रमेश, हु हॅज यू नो लाईक ब्रॉट आउट द बेस्ट ऑफ देम. पुढचा फोटो खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे 2 ग्रँडमास्टर आहेत आत्ताचे, लिडिंग ग्रँडमास्टर्स. मोस्टली दोघं तेव्हा अंडर 7 असतील. अंडर 7, अंडर 8. नाही, गुकेश वॉज 10. हा, ओके. 10 अँड सो वॉज आदित्य. ओके. Uh, त्यांच्यातला आय थिंक गेम मधला हा फोटो आहे. आणि इव्हन मी बाकीचे पण फोटोज फेसबुक पेजला आपल्या चेक करत होतो. सो मुकेश ब्लिड्स आउट मूव्ह करतोय आणि इकडे तिकडे दोघं फिरतायत, उड्या मारतायत, असे पण काही काही व्हिडिओ क्लिप मध्ये दिसत होते. सो डाऊन द मेमरी या गोष्टी तुमच्यासाठी सुद्धा खूप महत्वाच्या असतील की तुम्ही त्यांना येस, ऍक्च्युअली खूप वर्ल्ड फोटोज आहे. चॅम्पियन आणि बघितलंय. त्याच्यामध्ये लाईक सगळे फोटो बघितले आणि आपल्याला म्हणजे द प्रेस कॉन्फरन्स वॉज ऑन डे बिफोर येस्टरडे. 4 तारखेला प्रेस कॉन्फरन्स होती आणि तिकडे सागर खानने एक फोटो दाखवला की गुकेश विथ क्लोज आयज. तरी बरेचपैकी ते फोटो आपले मेमरीज मध्ये आहे, आपल्या लायब्ररीमध्ये आहे. आणि देन सागर खानने तिकडे सांगितलंय की मीन्स दॅट म्हणजे ज्या पद्धतीने मुकेश मेडिटेट करतो, दॅट स्टील कंटिन्यूज टुडे. सो लाईक अँड यु नो वेन ही हॅड वन द वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि तो क्लोज टाईज म्हणून ते फोटो परत आपल्याला आला एवढ्या वर्षानंतर, से ऑलमोस्ट लाईक आफ्टर 8 years. तरी मी म्हणजे एक असं वाटतो की मीन्स यु नो ही विल इन्स्पायर मिलियन्स ऑफ चिल्ड्रन टू मेडिटेट विथ नक्कीच. क्लोज आयज इन फ्रंट ऑफ द बोर्ड अँड देन स्टार्ट द गेम. नक्कीच. पुढचा फोटो जो आहे तो ऍक्च्युली एक स्पेशली एबल्ड प्लेअरचा आहे. सो मी तो फोटो इन्क्लूड करण्यामागचं कारण हेच होतं की खूपदा थर्ड पर्सन म्हणून टुर्नामेंटकडे बघताना एक दृष्टिकोन असा असतो लोकांचा की चेसची स्पर्धा आहे तर आपल्याला फक्त टेबल चेअर द्यायची आणि इव्हेंट करायचा आहे. पण प्रत्येक येणाऱ्या खेळाडूचं जी त्याच्या गरजा आहेत त्या पुऱ्या करणं हे आयोजक म्हणून आपलं काम असतं. आणि आय थिंक IIFL किंवा आता ऑरेकोनो जो आपण मुंबई इंटरनॅशनल इव्हेंटला स्पॉन्सर मिळालाय, त्या दोन्ही इव्हेंटमध्ये आय थिंक तुमच्याकडनं ही गोष्ट अतिशय काटेकोरपणे पाळली गेली आहे. हा फोटो आहे पुढचा शैलेश नेर्लेकरचा. येस. आणि त्याच्यापुढे पण ती एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे की लाईक
शैलेशची एंट्री आली होती आणि सगळ्यांना माहित होतं कशा म्हणजे व्हॉट एव्हर कॅलिबर इज शोड इन स्पाइट ऑफ ऑल दी स्ट्रगल डिफिकल्टीज एवढी करेक्ट. डिफिकल्टी आहे म्हणजे टू कॉन्सन्ट्रेट ऑन द बोर्ड आणि विथ म्हणजे असं खाली बॅटला हे करून आणि ते तरी मला जेव्हा समजा आली की तुम्ही अकोमोडेट करू शकणार का तरी आय वॉज लाईक टू बी व्हेरी ऑनेस्ट व्हेरी बिट हेजिस्टंट की आपलं म्हणजे खूप तयारी करायला लागेल बट नंतर करेज घेऊन ये सर सांगितले की चला आपण हे करू आणि आपण सेपरेटली नितीन शेट्टी ते वेळेला चीफ आर्बिटर होते आणि आपण त्यांना सेपरेट एक एरिया दिला आणि तिकडे शैलेशने म्हणजे खूप चांगलं हे केलं आणि दॅट वॉज लाईक समथिंग ते स्पिरिट जे बघितलं आपण की अनडाईंग स्पिरिट दॅट वॉज शोन बाय Shailesh and like unfortunately he passed away soon after that आणि म्हणजे like we feel that like chess world has lost a great character, a character which would have like inspired thousands Very of स्पेशल players. इव्हेंट आहे. That, yes, yes. मला सांगायला अजून एक आनंद होतोय की हा मी फोटो इन्क्लूड करण्यामागचं अतिशय महत्वाचं कारण असं आहे की IIFL ही फक्त चेस टुर्नामेंट नसते. इट इज काइंड ऑफ सिरीज ऑफ इव्हेंट्स अँड वी ट्राय टू क्रिएट इकोसिस्टम फॉर द प्लेयर्स की काय केलं पाहिजे किंवा एक प्लेअरचं आयुष्य आपण जेव्हा बघतो पुढे लॉंग रन मध्ये तेव्हा कोणत्या कोणत्या गोष्टी त्यांना पुढे उपयोगात येतील याचा विचार करून आपण टुर्नामेंटमध्येच त्या गोष्टी इन्कल्केट करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून मला एक मुद्दाम एक शेड्यूल सापडलं की प्रोग्राम होता 4-5 दिवसाचा आपण काय काय करणार आहोत अदर दॅन चेस ऍक्टिव्हिटीज म्हणून मुद्दा मी तो स्पेसिफिक याच्यात इन्क्लूड केलाय. तुम्हाला ह्याच्याबद्दल तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. मग आपण पुढच्या साईडच्या येस फोटोकडे आणि जाऊ. आपण त्यावेळेला काय केलं की आपल्याला 2 सेक्शन होते आणि म्हणजे मॉर्निंगला ॲज युजुअल आपण अंडर 13 ठेवतो आणि नंतर जीएम ओपन आफ्टरनूनला. तर एक आयडिया आली की समजा पॅरेंट्सला काय करायचे. सो लेट अस गिव्ह देम सम ॲक्टिव्हिटी आणि त्याच्याकडून आम्ही काय केले वी इन्क्लुडेड झुंबा अँड देन विशाल सर इन इंटरनॅशनल मास्टर अँड वन ऑफ द टॉप कोचेस ऑफ इंडिया की ते पण माझा बरोबर आधीपासूनच हा टुर्नामेंटसाठी असोसिएटेड होते. तर त्या सांगितले की म्हणजे तुम्ही काय पॅरेंट्सला ऍडवाइस द्या तसं वर्कशॉप आपण ठेवू. तरी एक वर्कशॉपची आयडिया आली आणि नंतर त्याच्यामध्ये चेसबेसच्या पण आला. सो दॅट वॉज लाईक अ फर्स्ट टाइम सागर अँड अमृता गेव द आयडिया करेक्ट. आणि म्हणजे इट बिकम अ ह्यूज हिट. एव्हरी पेरेंट्स लाईक इट की चला अशा वर्कशॉप आहे योगा आहे झुंबा आहे. सो इट ऍडेड अ व्हॅल्यू टू द टुर्नामेंट. टुर्नामेंट बिकेम मोर इंटरेस्टिंग. मला वाटतंय की ते एक रादर एक फेस्टिवल सारखा झाला. करेक्ट. आणि अशाच गोष्टी झाल्या पाहिजे की कारण पूर्ण नर्चरिंग जे असतं अदर दॅन चेस ज्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत टू बी अ स्ट्रॉंग प्लेअर त्या गोष्टी सुद्धा झाल्या पाहिजे आणि चेस प्लेअर ऑल्सो हॅज सम एन्जॉयमेंट थिंग वन्स दे फिनिश देअर गेम. आणि हा तेच आता या इव्हेंटला पण रिक्रिएट करणार तर या इव्हेंटला एक ऍडिशनल हे टाकलंय की आता तिकडे म्हणजे आपण पॅरेंटसाठी एलईडी स्क्रीन ठेवला आहे. सो इन्स्टेड ऑफ प्रोजेक्टर देर इज एन एलईडी स्क्रीन आणि आपण तिकडे काय नॉर्मली तुम्ही आले आहे वर्ल्ड ट्रेड सेंटरला तरी प्रॉब्लेम आहे की बिंग अ ह्यूज हॉल तिकडे एको होतं. तरी वी थॉट की लाईव्ह गेम विल नॉट बी पॉसिबल. पण आपण असं करू की लाईव्ह गेम तिकडे एलईडी स्क्रीनला दाखवू आणि मध्येच असं सेम प्रोग्राम आपण कॅरी करू म्हणजे इन बिटवीन द 2 राऊंड्स आणि इन बिटवीन द 2 राऊंड्स आपण इंटरव्ह्यू पण घेणार आहे, मूव्हीज पण दाखवणार आहे आणि असं व्हेरियस ऍस्पेक्ट ऑफ वर्कशॉप आपण तिकडे ठेवू. तरी दॅट इज आयडिया फॉर दिस इयर. हा उजव्या बाजूचा फोटो आहे तुम्ही स्पेसिफिक इन्क्लूड करण्याचं कारण असं आहे की मुकेशने त्यावेळेला गेम ऑफ द डे अवॉर्ड जिंकलं होतं आणि हे अवॉर्ड आपल्याला खूप कमी इव्हेंटमध्ये बघायला मिळतं की जिंकण्यासाठी सगळेच खेळत असतात पण तो गेम ऑफ द डे अवॉर्ड मिळण्यासाठी जी ब्युटी शोधणं आहे तर चेसबेसमध्ये डायरेक्ट मेडल्सच मिळतात ब्युटी मेडल्स आपण ज्याला म्हणतो. पण ते गेम्स चेक करणं त्या प्रत्येक इव्हेंटचे प्रत्येक राऊंडचे आणि मग ते गेम झाल्यानंतर त्यांना एक बेस्ट गेम शोधून काढणं प्रत्येक दिवसाचं आणि मग त्याला अवॉर्ड देणं टू एन्करेज की मोर अँड मोर तुम्ही ऍक्टिव्ह खेळा सॅक्रिफिशियल खेळा आणि मग लवकरात लवकर गेम फिनिश करण्याचा प्रयत्न करा. हे एन्करेजमेंट येण्याचा तुम्हाला विचार कसा आला? वेल आपण समजा ते इनफॅक्ट त्यावेळेला आपण हे पण केला की लाईक वेन आय टोल करण भगत की सर आपण म्हणजे वी शुड ऑल्सो हॅव द गेम लाईव्ह. तरी त्यावेळेला डिजिटी बोर्ड इंडियाला नव्हते मला वाटतं एएसएफ कडे 4 बोर्ड होते
And then I decided that he said that, okay, let us have this is a wonderful idea. तरी आपण त्यावेळेला फर्स्ट टाइम 15 डिजिटी बोर्ड इम्पोर्ट केले. आणि इम्पोर्ट केले तरी आपल्याला वाटलं की ओके चला गेम्स लाईव्ह जाणार तिकडे. तरी आपण असं करू की वाय नॉट डिसाइड द गिव्ह देम सम युनिक रेकग्निशन की काहीतरी पर्पज त्याचं सौख्य झाला पाहिजे. आणि म्हणून बेस्ट गेम ऑफ द डेची आयडिया आली. आणि त्यातला आपण ज्युरी डिसाईड केली. And jury used to see the game and then decide on the best game. And then every day in the morning before the start of the round, जे मागच्या डेच्या गेमचे जे बेस्ट गेम होती, तरी ते सगळं प्राइजेस आपण त्याला उत्कृष्ट प्राइजेस दिली. म्हणजे दॅट इज मेमोरेबल टू द प्लेयर्स. नक्कीच. तरी वी कंटिन्यू दिस ट्रेडिशन. या वेळेला आपण प्रवीण तिपसे सर आहे, ही इज द चीफ ऑफ द जुरी. आणि त्याला असिस्ट करायला 2 स्ट्रॉंग प्लेयर्स आहे. So they will find out the games के कोणती गेम चांगली आहे. and then he will give it means they will give it to प्रवीण सर. आणि प्रवीण सर नंतर डिसाईड करणार. आणि आपण काय करणार की या वेळेला म्हणजे प्रवीण सरचे ऑटोग्राफ बोर्ड मागच्या वेळेला पण ते केले होते, पण मागच्या वेळेला फक्त जीएम इव्हेंट नव्हता. तरी आपण ते सगळं स्पेशल बोर्ड साईन बाय थिपसे सर ते विनर्सला देऊ आणि ट्रेडिशन कंटिन्यू करू. ग्रेट. त्यांच्यासाठी पण एक खूप चांगली मेमरी असेल की आपल्याला Yes. इंडियाच्या थर्ड गेमचा साईन केलेला बोर्ड मिळतोय. बोर्ड मिळेल. Yes. त्याच्यानंतर आय थिंक आपला जो इव्हेंट झाला त्याच्यामध्ये मुंबईचाच आपला ओम मनीष कदम आणि ॲडम तुकायव जिंकले ते दोघं जण. आदम तुकायव सेकंड इयरला जिंकला. Correct. आपला ओमला जिंकला तो, पण ओम जिंकला त्यावेळेला तर जीएम इव्हेंट नव्हती. आपण जीएम इव्हेंट 5 इयर्स केली. करेक्ट. पण ओम अंडर 13 जिंकला, पण त्यावेळेला फक्त इट वॉज अ प्युअर फिडे रेटिंग टुर्नामेंट. करेक्ट. आफ्टर कोविड आपण रिवाइव्ह केलेला त्यावेळेला ओम जिंकला. पण दॅट म्हणजे ट्रेडिशन कंटिन्यूड की जे मुलाने समजा लेटेस्ट टेक फ्रॉम द स्टार्ट के पहिल्या वर्षी रौनक साधवानी जिंकला, सेकंड वर्षी प्रणव व्यंकटेश जिंकला, थर्ड वर्षी गुकेश, फोर्थ इयर आर्यन वारसानी, करेक्ट. येस, आणि फिफ्थ इयर जेबी जुनी. तर ते सगळे लोक म्हणजे दे वेंट ऑन टू बिकम आयदर अ ग्रँड मास्टर ऑर एन इंटरनॅशनल मास्टर मिनिमम. आणि दिस ट्रेडिशन कंटिन्यूड. ओम दॅट टाइम वन म्हणजे ते कॅटेगरी प्राइसेस जिंकला. बेस्ट Correct. मला वाटते काही रेटिंग किंवा बेस्ट मुंबई प्लेअर म्हणून. आणि नंतर जेव्हा तो 2022 वर्षी जिंकल्या, तरी ही लेटर ऑन वेंट ऑन टू बिकम FM. Correct. सो दॅट ट्रेडिशन इव्हन दो म्हणजे जीएम इव्हेंट नसेल तरी पण तो म्हणजे ट्रेडिशन कम्प्लीट झाला. आणि लास्टच्या लास्ट म्हणजे 2022ला जयवीर महेंद्र जिंकला. आणि नंतर ही ऑल्सो वेंट ऑन टू बिकम FM. करेक्ट. आणि त्याच्यानंतर आय थिंक आपला मध्ये एक इव्हेंट झाला होता बिफोर कोविड, जेव्हा परम मकसूद हा. आणि गुकेश दोघं हा चॅम्पियन हा झाले थर्ड होते. एडिशन आहे. सेकंड आणि एडिशनला प्रमाण म्हणजे सेकंड एडिशनला आपला प्रणव व्यंकटेश जिंकला. and he went on to become world junior champion. Before that a grandmaster. येस. and now a world junior champion. and त्याच्या म्हणजे सोबतीत परम मकसदुलू म्हणजे became the champion in the GM category. करेक्ट. सेकंड इयरला जेव्हा प्रणव व्यंकटेश जिंकला होता तेव्हा आदम तुकायव वॉज द विनर. करेक्ट. आणि हा फोटो खूप व्हायरल झाला होता की पासिंग द बॅटन टू द न्यू जनरेशन, जेव्हा वर्ल्ड चॅम्पियन झाला गुकेश. त्याच्यानंतर आनंद त्याला Yes. किंग देताना जो फोटो होता की लाईक मराठीत एक गाणं पण आहे की आम्ही चालू पुढे वारसा. सो इट वॉज लाईक गिव्हिंग द बॅटन टू द न्यू जनरेशन. आणि आता पुढे तुमच्या हातात सगळं दिलेलं आहे. मी तुम्हाला आणखी एक फोटो पाठवणार. फक्त आनंद आणि गुकेश आहे. आणि मीच फोटो ते मीन्स वेन ही वन द 8th गेम मला वाटतं तेव्हा मी हे पाठवलेला होता फ्रॉम लायब्ररी. आय वॉज एबल टू गेट द फोटो माझ्या याच्या ड्राईव्ह मधून. आणि तिकडे आनंद आहे आणि गुकेश इज एक्सेप्टिंग द प्राइजेस. दोघे जणच आहे. तो लाईक आय सेड दॅट म्हणजे की आनंद इज पासिंग ऑन द बॅटन. करेक्ट. दॅट नाव यू टेक ओव्हर ॲज द वर्ल्ड चॅम्पियन. करेक्ट. करेक्ट. मी पाठवणार तुम्हाला. माझ्या मते कदाचित आज रात्री फायनल राऊंड आहे नॉर्वे चेसचा. हू नोस की गुकेश माइट बिकम अ चॅम्पियन इन नॉर्वे चेस. सो इट इज लाईकली पॉसिबल. इट इज ऑल द वे ओपन. येस, वी होप फॉर द बेस्ट. आणि अजून एक स्टार स्टडेड प्लेअर आपली दिव्या देशमुख सुद्धा आपल्या इव्हेंटचा पार्ट होती. आणि हे सगळे प्लेयर आता पुढे जाऊन अरे म्हणजे समजा की एवढा मुलाबरोबर खेळायच्या आणि टू
गिव्ह देम अ टफ फाईट अँड इमर्ज अ विनर. तरी दिव्या मला तुम्हाला एक प्रश्न युज टू विचारायचा आहे की तुम्ही ह्या मुलांना एक छोट्या वयापासून खेळताना बघताय तुमच्या स्वतःच्या स्पर्धेमध्ये आणि आता ती इंडियासाठी ऑलिम्पियाड जिंकतायत, वर्ल्ड ज्युनियर जिंकतायत. काय फिलिंग असतं लाईक युअर लाईक नाही की म्हणजे रोल मला प्ले केलाय तुम्ही? मला असं वाटतं विवेक की म्हणजे हा टुर्नामेंट आहे ना, इट इज लाईक आय हॅड रिटन इन वन आर्टिकल ऑल्सो की दिस इज अ डिवाइन टुर्नामेंट. म्हणजे डिवाइन असा आहे की जिकडे जो पण विनर असतो दे यु नो आर गोइंग टू अचीव समथिंग. समजा आज आपण सांगितले की ओके वेन रौनक साधवानी वन द फर्स्ट एडिशन, ओके इमिजिएटली म्हणजे नेक्स्ट इयरला तो जीएम झाला. सेम झाला प्रणव व्यंकटेश आयएम झाला आणि नंतर लवकरच जीएम झाला अँड देन वेंट ऑन टू बिकम वर्ल्ड ज्युनियर. मुंबई सेम हॅपन्ड इंटरनॅशनल विथ इज द लाईक अ थर्ड इयर Paris, मुकेश. लाईक whoever येस. touches it, तरी like म्हणजे it मला becomes वाटते काय gold. येस मला वाटते कोणाचे म्हणजे देवच्या ब्लेसिंग आहे, गॉडेस ऑफ कायचा देवीच्या ब्लेसिंग आहे हा टुर्नामेंटला. आणि आय ऑलवेज टेल एव्हरीबडी दॅट दिस इज अ डिवाइन टुर्नामेंट. त्या मला वाटते मीन्स आय स्टील रिमेंबर जयवीर महेंद्रूस मदर ने मला हे केला की म्हणजे जयवीर खेळणार आहे आणि मी त्याला सांगितलं की आता तुम्ही जिंका अँड यू सी जयवीर विल बिकम FM. आणि तसं इमिजिएटली झालं आणि त्याच्या आईने मला फोन केला की सर तुम्ही खरंच सांगतात की हा डिवाइन टुर्नामेंट आहे, ऍग्री विथ यू. आणि हा आय थिंक मुकेशचा फोटो आहे 18-19 एडिशन मधला की जो दोन्ही टुर्नामेंट खेळत होता, सकाळी अंडर 13 आणि संध्याकाळी ओपन. आणि दोन्ही टुर्नामेंट मिळून ही क्रॉस 2500. अँड आय थिंक आनंद इज गिव्हिंग 2500 सर्टिफिकेट टू मुकेश. 2500 साठी विवेक पण त्याच्यामध्ये मला एक यु नो लाईक ही वॉज व्हेरी नियर टू बिकमिंग द यंगेस्ट ग्रँड मास्टर. करेक्ट. त्याला 2 मध्ये 2 पाहिजे होतं. ही मिस्ड नाव. नाही मिस द नाही 2500 लाईव्ह क्रॉस केले लाईव्ह ही बट क्रॉस ही केला पण नॉर्म नाही झाला आणि हा फिजिकल नॉर्म तो जीएम झाला बेसिकली नेक्स्ट इव्हेंट मध्ये. हा येस इफ ही वन 2 आउट ऑफ 2 समजा 2 जिंकला असेल तर करेक्ट. यू कुड हॅव बिकम द यंगेस्ट ग्रँड मास्टर ऑफ द वर्ल्ड. करेक्ट. आपण तेच सगळे बघत होतो. बट तुम्ही, मी, स्वप्नील, आनंद सगळे आपण तेच कॅल्क्युलेट करायला करत होतो. करेक्ट तुम्ही असतात येस 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 आणि ते झालं नाही. आणि नंतर म्हणजे ते ही कम्प्लिटेड दिल्ली बट बाय द टाइम इट वॉज लाईक ते 10 डेजच्या 10 म्हणजे days later. राजा भाऊचा जे रेकॉर्ड होता ते क्रॉस नाही करू शकत. अदरवाइज इट कुड बी वन मोर दॅट ही कुड हॅव बिकम द यंगेस्ट ग्रँड मास्टर ऑफ द वर्ल्ड. आणि त्याच वर्षी आपल्याकडे ऋषी साधना ऑस्ट्रेलियाचा प्लेअर आणि आर्यन वर्षने चॅम्पियन झाले. अगेन आर्यन वर्षने इज नाव बिकम इंटरनॅशनल मास्टर. सो परत तेच इंटरनॅशनल की मास्टर येस IIFL जिंका आणि टायटल तुमचं आहे. टायटल येस. आणि आर्यनने पण खूप स्ट्रगल केला. 4 IM नॉर्म्स होते बट ही वॉज नॉट एबल टू क्रॉस 2400. पण तरी पण त्याने डिटर्मिनेशन दाखवलेला. ही डिड नॉट गिव्ह अप अँड फायनली लाईक इट वॉज व्हेरी गुड टू सी दॅट he has become an international master. This is, I think, last edition before COVID. Adi Reddy Arjun Yes. and Jubin Jimmy. Jubin Jimmy, So Kaivalya Nagare. Jubin Jimmy became champion. Correct. आणि like it was a very very good performance and then ते पण आपण म्हणजे हिस्ट्री परत रिपीट झाली दॅट ही वेंट ऑन टू बिकम इंटरनॅशनल मास्टर. आणि त्या इव्हेंटला आय थिंक संदीपन चंदा, दीपन आणि वैभव सूरी टॉप 3 मध्ये. येस संदीपन मेंटोर येस. आणि संदीपन म्हणजे लाईक ऑफकोर्स युज टू बी सेकंड ऑफ आनंद. तर एक म्हणजे आणि आनंद तिकडे त्याला प्राइज दिली. दॅट वॉज ऑल्सो समथिंग हाय पॉइंट ऑफ द टुर्नामेंट. येस. कमिंग बॅक टू TCS एडिशन. क्राऊड म्हणून, चेस पब्लिक म्हणून आम्ही काय नवीन एक्सपेक्ट करतो यावर्षी? बस यावर्षी एक परत सुरुवात झाली आहे. दॅट इज द बिगेस्ट पॉइंट दॅट आफ्टर 5 years ब्रेक आपण 2000 आपण वी वर टुगेदर आपण मी तुम्ही हॅन्स वगैरे सगळे हॅन्ड सेट कप ऑल द वे फ्रॉम नेदरलँड. वी हॅड अ ग्रेट इव्हेंट. आणि नंतर कोविड नंतर म्हणजे इट वॉज लाईक नॉट पॉसिबल टू रिवाइव्ह द ग्रँड मास्टर इव्हेंट ऑन अ फुल स्केल. आणि आता परत बाय म्हणजे कृपाने परत आता हे ग्रँडमास्टर इव्हेंट झाला. ओरियन प्रो हॅज कम. दे आर अ बिग IT giant and for them chase is core. So they said that we will, it is very core to our heart and we want to see that whatever ideas you have put into this, let us restart the idea आणि आपण परत बघू. Let us take it to the next level. ग्रेट. सो
मी आपल्याकडनं स्पॉन्सरचे पण आभार मानतो की त्याने परत रिवाईव्ह केलं या टुर्नामेंटला. कारण एखादी नवीन गोष्ट सुरू करणं खूप सोपं असतं, पण एखादी गोष्ट थांबलेली परत सुरू करणं खूप कठीण असतं. So त्याबद्दल सर्वप्रथम मोरॅबिनो ग्रुपचे सुद्धा आभार. आणि कमिंग मी बॅक टू थँक्यू द तुमच्या ताई पाठवणार तिकडे मॅनेजमेंटला आणि कमिंग बॅक टू द लास्ट स्लाइड. आय थिंक फक्त स्लाइड इनफ आहे, मला काही बोलायची गरज नाही. वेल, ज्या वेळेला 1999ला टू बी व्हेरी ऑनेस्ट बुक लिहिली होती चेस कोर्स, तो नेव्हर थॉट, नेव्हर इमॅजिन की एवढी फेमस होणार. आणि फक्त म्हणजे त्याची पण एक लहान स्टोरी आहे की असं मी स्टुडंट्सला नोट्स बनवून देत होते एकदम क्रूड फॉर्मले. त्यावेळेला म्हणजे चेस बेस एवढा काय ऍडव्हान्स स्टेजमध्ये नव्हता. वी यूज टू यूज फ्रिट्स 4 इन फ्लॉपी डिस्क. चेस बेस नव्हता. आणि असं नोट्स बनवून खूप नोट्स झाले. आणि एक दिवस माझा एक मित्राने सगळी नोट्स बघितली आणि फॉर ही वॉज अ बिग प्लेयर अँड ही सेड दॅट यू ब्रिंग इट आउट इन अ फॉर्म ऑफ अ बुक. मी त्याला सांगितलं नाही, मी म्हणजे माझं प्लेअरच्या एवढा कॅलिबर नाही. नाही मला त्याला सांगितले प्लेअरच्या कॅलिबर आणि कोचच्या कॅलिबर दे आर टू डिफरंट डिस्टिंक्टिव्ह थिंग्स. तरी यू ब्रिंग इट आउट. आयडिया वाटली चांगली आहे. तरी 1990ला हे सगळे नोट्स मी परत अक्युमुलेट करायला सुरुवात केली. अँड चेस कोर्स आली. देन रेस्ट इज हिस्ट्री. आय कॅनॉट बिलीव्ह दॅट this book has sold more than 100,000 copies and it has become a gold standard in chess training. आणि द बुक ऑन द राईट म्हणजे नंतर मला वाटले आय यू लाईक बिलीव्ह दॅट चेस जे आपली गेम आहे तरी वाय नॉट इट शुड गो टू एव्हरी चिल्ड्रन ऑफ अवर कंट्री. अँड देन म्हणजे मी चेसन स्कूलच्या प्रोग्राम खूप ठिकाणी अटेंड केले. 2017ला मी आर्मेनियाला गेलो होतो तिकडे चेसन स्कूल सेमिनारमध्ये. आणि मी तिकडे त्यांचा सिस्टम बघितला. केवढा वंडरफुल सिस्टम आहे की तिकडे लहान कंट्री आहे, 30 लॅक पॉप्युलेशन, 35 लॅक. पण सगळं 12,000 स्कूलमध्ये दे हॅव चेस ॲज अ कंपल्सरी सब्जेक्ट. आणि तिकडे दे हॅव व्हेरी गुड फाउंडेशन म्हणजे ट्रेनर्स जे स्कूल टीचर्स सगळं ट्रेनिंग करतात अँड व्हेरी गुड सिलेबस. तरी मला वाटलं की वाय नॉट ऑल्सो ब्रिंग आउट अ कोर्स विच इज अ 1 year कोर्स. सो दॅट यू नो लाईक स्कूल ज्या लोकांनी समजे इम्प्लिमेंट करायचे असेल तरी ते स्कूलमध्ये हा प्रोग्राम इम्प्लिमेंट करत असतो. म्हणून हा जे कोर्स आला आहे दॅट इज अ 1 year कोर्स बेसिकली फॉर स्कूल हू वॉन्ट टू इम्प्लिमेंट एज अ पार्ट ऑफ देअर करिक्युलम. त्याच्यामध्ये बॉक्समध्ये 2 एक्झाम पेपर आहे आणि नंतर एक वर्कशॉप पेपर पण आहे. आणि विथ 2 टुर्नामेंट असे कम्प्लीट कोर्स हे करू शकतो. आणि नंतर ते विनर्सला म्हणजे स्टुडंट्सला हू कम्प्लीट द कोर्स अवॉर्ड अ सक्सेसफुल डिप्लोमा. आय थिंक म्हणजे फॉरगेट अबाउट एव्हरीबडी बिकमिंग चॅम्पियन की आनंद भरले. बट आय थिंक ते लॉजिकल डिसिजन खूप हेल्प करणार आणि स्टुडंट्स विल डेफिनेटली वी हॅव सीन ॲडव्हान्टेजेस ऑफ चेस. स्टुडंट्स कसं म्हणजे ते विल टेक इट लॉजिकली अँड बिकम अ गुड डिसिजन मेकर. नक्कीच. सो परत एकदा इंटरनॅशनल आर्बिटर, इंटरनॅशनल ऑर्गनायझर, देन फिडे ट्रेनर आणि उत्कृष्ट लेखक आणि ग्रेट ह्युमन बिंग बेसिकली. तुम्हाला कधीही फोन करा, कधीही बघा, तुमचा चेहरा कायम हसतमुख असतो. सो थँक्यू सर फॉर युअर टाइम. आणि Thank you, Vivek. I'm obliged. Thank you so much, and thank you for Chessways Marathi channel. You are doing a unique thing, and please keep up the momentum. You are also सगळ्यांना तुम्ही खूप inspire करतो. You are one of the best, one of the best arbiters of the country, and we know all your what you can do and what you are capable of. You are young, so carry this momentum and spread chess in more and more distant corner of the country. And let us see India as one of the, of course, it is a superpower, but something which is, like we can create a legacy like Russian, that के एवढा वर्ष म्हणजे means whatever, whoever won, it was only like Indians. येस, नक्कीच नक्कीच सर. Thank तुमच्या you. वेळासाठी Thank you. परत एकदा धन्यवाद आणि तुम्हाला स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. Thank you so much. Thank you.